महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अपडेट अशी आहे, अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। हप्ता तुम्ही बघू शकता, या ठिकाणी असा मेसेज देखील आलेला आहे। तारीख देखील बघा, तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा तारीख काय आहे। बघा, डिअर कस्टमर, डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 रुपये डेबिटेड टू युअर अकाउंट। तारीख बघा 5/7/2025, म्हणजे 5 तारखेला या ठिकाणी जून महिन्याचे पैसे या ठिकाणी टाकण्यास सुरुवात झालेली आहे। हळूहळू करून सर्व भागांमध्ये पैसे येणार आहेत। तुम्हाला 12 हप्त्याबद्दल एकही शंका तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही। खूप चांगल्या रीतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। जून हप्ता या ठिकाणी सर्व भागांमध्ये हळूहळू करून सर्व भागांमध्ये टाकला जात आहे आणि 50,000 रुपये कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। स्वतः पवार साहेब काय म्हणाले हे देखील आपण पाहणार आहोत। अजितदादा पवार साहेबांनी खूप महत्त्वाची एक निर्णय देखील घेतलेला आहे, ते निर्णय देखील आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा। 5/7/2025 ची अशी अपडेट आहे। 5/7/2025 ला या ठिकाणी लाडक्या बहिणींचा 12वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे। तुम्ही लक्ष करून बघा लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। तुमच्या डोळ्याने बघा, या तारखेला या ठिकाणी पैसे टाकण्यात आलेले आहेत। तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या मनामध्ये एकही शंका ठेवणार नाही आणि तुम्हाला 2 काम करायचे, 2 काम तुम्हाला लिंक करायचे। ते लिंक काम कोणते आहेत ते 2 हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। आता स्वतः पवार साहेबांनी सांगितलेला निर्णय देखील आपण पाहणार आहोत। आता खूप महत्त्वाची अपडेट आहे, जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणतीही योजना राहू द्या, त्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते। खूप महत्त्वाची अशी अपडेट दिली जाते, सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी। आता बघू शकता की लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातील, अशी घोषणा त्यांनी महायुती सरकारने केली होती। यात काही शंका नाही, दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। एखादा महिन्यात उशीर होईल, लाडक्या बहिणींना आपल्याला नाव बोट ठेवायचं नाही। एखाद्या महिन्यामध्ये उशीर होईल, परंतु हे पैसे तुम्हाला दिलेच जातात। एकही रुपया सरकार तुमचा ठेवून घेणार नाहीये। 100% पैसे तुमचे भेटणार आहेत। तुम्हाला मे महिन्याचे पैसे जून महिन्यामध्ये मिळाले। ते का मिळाले? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र देखील ठरलेल्या आहेत। मग त्या महिलांना अपात्र ठरवण्यासाठी सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली होती। त्यामध्ये महिला अपात्र ठरलेल्या आहेत। आता बऱ्याच महिलांना स्वतः माहिती नाही की त्या अपात्र आहेत का पात्र आहेत। ते कसं बघायचं, कसं चेक करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला एक काम करायचे, संबंधित वेबसाईटवरती जाऊन, त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे, लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या नंबरवरती एक OTP टाकायचा आहे, नंतर कॅप्चा भरायचा आहे आणि संबंधित तुम्हाला तिथं लिंक ओपन होईल लाडक्या बहिणींची, तिथं क्लिक करायचं आहे आणि तुमचा नोंदणी ही बघायची आहे, तिथं आहे का, तुमचं नाव सर्च करायचं आहे। जर नाव सर्च केलं तर तिथं तुमचं नाव जर दिसलं तर तुम्ही पात्र आहात। जर नाव नाही दिसलं, नॉट फाउंड म्हणलं ना, नॉट फाउंड किंवा इतर एरर वगैरे काही, मग तुम्ही या योजनेला पात्र नाहीत, तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे। इथून पुढे तुम्हाला हप्ते भेटणार आहेत। 11 हप्ते तुम्हाला 16,500 रुपये भेटले असतील ना, मग याचा एकही रुपया सरकार घेणारी नाही। परंतु जेणेकरून इथून कोणतेही हप्ते राहू द्या, ते हप्ते तुमच्या अकाउंटवरती पडणार नाहीत, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। सरकारच्या छाननी प्रक्रियेमध्ये खूप स्ट्रिक्टली चालू आहे। बऱ्याच महिला सरकारी कर्मचारी होत्या तरी देखील लाभ घेत होत्या। बऱ्याच महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक होतं, त्या देखील महिला लाभ घेत होत्या। ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, त्यांना खरंच गरज नाही, अशा देखील महिला या ठिकाणी हे करत होत्या, लाभ घेत होत्या। आणि काही महिलांनी तर दुसऱ्याचे डॉक्युमेंट अपलोड करून स्वतःचे पैसे उचललेले आहेत, असं देखील या ठिकाणी प्रकरण घडलेलं आहे। खूप महत्त्वाचं छाननी प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या रीतीने सरकारनं पार पाडलेली आहे। ज्या महिलांना खरंच लाडक्या बहिणींची गरज आहे, अशा महिलांना या ठिकाणी पैसे सरकार इथून पुढे देणारे आहेत। आता 12वा आणि 13वा हप्ता एकाच वेळी भेटू शकतो का, असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणींचा आहे। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचा जो एक हप्ता आहे 1500 रुपयांचा, जून महिन्याचा 12वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये। मग बाकीच्या भागांमध्ये का आलेलं नाही? कारण तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक असल्याशिवाय हे पैसे तुम्हाला येणारे नाहीत। तुम्हाला लवकरात लवकर जाऊन काम करायचं आहे। तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक असायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे। हे 2 जर काम तुम्ही केले ना, 100% पैसे तुम्हाला भेटणारे आहेत। नंदुरबार जिल्ह्यांमध्ये असं झालं कारण त्या भागांमध्ये त्यांचं आधार कार्ड त्यांच्या
बँकशी लिंक होतं, त्यांचा नंबर त्यांच्या आधार कार्डशी लिंक होता, त्यामुळे त्या भागांमध्ये पैसे सरकारने टाकलेले आहेत. तुमच्या भागांमध्ये पैसे येऊ शकतात, बऱ्याच भागांमध्ये पैसे आलेले नाहीत, ते देखील येऊ शकतात. आता पुढील अपडेट बघूया. पुढील अपडेट अशी, मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची माहिती दिलेली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणं झालं त्यांचं हे पाहणार आहोत. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष आतुरतेने लागलेले आहे. त्यामुळे महिलांना आता दिलासा मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींना तुम्हाला जराही वेळ नाही, फक्त आता तुम्ही 48 तासांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार. फक्त SMS चेक करा. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक असेल ना, 100% पैसे तुम्हाला भेटणारे आहेत. एकही रुपया सरकार तुमचा कोणीही ठेवणार नाही. आता पुढील अपडेट बघा. अजितदादा काय म्हणाले हे देखील आपण पाहणार आहोत. आता बघू शकता या ठिकाणी खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही बघा या ठिकाणी काय आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले, 12व्या हप्त्याबद्दल काय म्हणाले, ते कधी टाकायचं, काय विषय झाला ते आपण पाहणार आहोत. आता बघू शकता आजच उपमुख्यमंत्र्यांची सूचना केली होती की जवळपास 3,600 कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना या महिन्याच्या डीबीटीवर या महिन्याच्या हप्ता संदर्भात रक्कम डीबीटीच्या मार्फत पाठवलेली आहे. उद्या त्यांच्या खात्यात पैसे मिळतील. ते एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, असं उपमुख्यमंत्री यांनी काल 29 जून 2025 रोजी या ठिकाणी केलं होतं मागच्या महिन्यामध्ये. परंतु आता एक आठवडा झालाय त्या गोष्टीला. आता गोष्टीला आठवडा झाला हे खरं आहे, परंतु पैसे सरकारनं टाकले आहेत ना, सरकारनं तर टाकले आहेत. 3,600 कोटीहून अधिक या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे 12व्या हप्त्याचा. मग बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र आहेत. अपात्र महिलांना एकही रुपये येणार नाही. त्यांना 11 हप्ते 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकलेले आहेत. मग इथून पुढे त्यांना हप्ते येणारे नाहीत, त्या जर अपात्र असतील तर. ज्या पात्र आहेत त्याच महिलांना 100% पैसे भेटणार आहेत. आता पुढील बघा, पुढील अपडेट काय. आता या योजनेला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. ही योजना झाली होती 29 जून 2024ला. चांगल्या रीतीने तोपर्यंत पैसे सरकार टाकत आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट काय आहे बघूया. आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा नंदुरबार जिल्ह्यात झाले, तर नंदुरबार, गडचिरोली या भागांमध्ये तर 12 हप्ते या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता 11 हप्त्यामध्ये 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेली आहेत. आता त्याबद्दल बघूया, त्याबद्दल अपडेट काय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे दिले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला दिले जातात. यात काही शंका नाही, थोडाफार उशीर होईल परंतु हे पैसे 100% त्यांना दिले जातातच, यात काही शंका नाही. आता बघा, मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये कधी मिळणार हे आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले. 11,000 रुपये 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत. ही रक्कम ज्या महिलांच्या खात्यात आलेली आहे, या योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे डीबीटीच्या मार्फत खूप महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत. आता बघा पुढील अपडेट काय बघू शकता. मात्र या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सरकारी महिला कर्मचारी पात्र विना लाभ घेतलेल्या प्रकार उघडकीस आल्यामुळे अशा महिलांना लाभ तातडीने बंद करण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत विधानसभेमध्ये लेखी उत्तर दिलं. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं की 2,289 सरकारी महिला कर्मचारी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना मिळणार मासिक 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. परंतु ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांनाच येणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रकारामुळे सरकारला थेट 3,50,00,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. आता नुकसान का झालेले, कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू नव्हती, त्यामुळे त्या महिलांनी वापर केला, त्यांचं काही त्यात चूक नाही. परंतु इथून पुढे सरकार आता छाननी प्रक्रियेद्वारे त्यांना अपात्र ठरवलेलं आहे सरकारने. इथून पुढे त्यांना रुपये हे मिळणार नाही, त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता बघू शकता ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहेत. यात काही
शंका नाही, लाडक्या बहिणी 100% पैसे तुम्हाला भेटणार आहेत. परंतु आता मी सांगतो तुम्हाला, आता असा देखील प्रश्न सवाल आहे की सरकारने 11 हप्ते 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकलेले आहेत. मग हे पैसे वापस घेणार का सरकार? तर लाडक्या बहिणींनो, सरकार तर वापस घेणार नाही, परंतु इथून पुढचे तुमचे लाभ बंद झाले ना, इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे. आणि सरकारनं महत्त्वाचा निर्णय मुंबईमध्ये झाला, त्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये सर्व नेते आपले उपस्थित होते. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय देखील ठेवलेला आहे. त्यांनी असा निर्णय घेतला, महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 50 ते 40,000 रुपये, 50 ते 40,000 रुपये या ठिकाणी कर्ज देखील भेटणार आहे. कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या महिला खरंच गरजू आहेत, ज्या महिला लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेत आहेत, ज्या महिलांना स्वतःच्या पायावरती छोटा मोठा लघु उद्योग करायचा आहे, अशा महिलाच या ठिकाणी पात्र राहणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे त्या मागचा हेतू असा आहे, ते 50,000 रुपये तुम्हाला 50 ते 40,000 रुपये बिनव्याजी कर्ज भेटणार आहे, ते तुम्हाला 4 वर्षामध्ये फेडायचं आहे. आणि त्यामागचा उद्देश एवढाच आहे की महिलांनी स्वतःच्या पायावरती छोटा मोठा त्यांनी उद्योग काहीतरी केला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आता मुंबईतील महिलांनंतर 1 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे. 1 लाखापर्यंत हे कर्ज तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे. बिनव्याजी कर्ज आहे, 100% तुम्हाला भेटून जाईल. आता राहिला प्रश्न 12 हप्त्याचा. 12 हप्ता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडलेला आहे. तुमच्या देखील जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर येईल. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तारीख देखील बघितलेली आहे, 5/6/2025 रुपये 2025. डिअर कस्टमर, डेबिटेड गव्हर्नमेंट पेमेंट 1,500 रुपये डेबिटेड युअर अकाउंट, या तारखेला पैसे पडलेले आहेत. तुम्ही तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुमचे देखील पैसे तुम्हाला लवकर भेटू शकतात. फक्त तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा. जर लिंक असेल तर 100% पैसे हे भेटणारे आहेतच. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणतीही योजना राहू द्या, त्या योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा आणि हा लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्ही कमेंट देखील करा की तुम्हाला पैसे आलेत का आणि हा व्हिडिओ कोणत्या भागामधून बघता हे देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती कळवा. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.